मोदी युगामध्ये शंकराचार्यांना सुद्धा सिद्ध करावं लागतं की ते हिंदू आहेत, ते शंकराचार्य आहेत. कारण त्यांनी मोदीजींना प्रश्न विचारला होता की ह्या देशामध्ये सर्वात जास्त गोहत्या का होत आहेत आणि गोहत्या करणाऱ्या जे कारखाने आहेत त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेऊन त्यांना खुली सूट का दिलेली आहे. मग त्याच्यानंतर मोदीजींनी जो शंकराचार्यांचा बदनामी करायला चालू केली, त्यांच्या भक्तांचं तर काय लांब लांबपर्यंत बुद्धीचं त्यांचं देणे घेणे. अरे ते ह्या देशातील 4 शंकराचार्यापैकी एक आहेत जे शुद्ध हिंदू आहेत. त्याला सुद्धा आता हे भक्त बांडुगुळ त्यांना फर्जी शंकराचार्य म्हणत आहेत. अरे ते 4 वेद 18 पुराण सगळे तोंडपाठ करून त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे त्या शंकराचार्याची पदवी मिळवण्यासाठी, आणि तुम्ही बावळट लोक त्यांना नाव ठेवताय. आणि हा आपला देश आहे. आपल्या देशातल्या सर्वोच्च पदातला सुद्धा आपले भक्त बांडगुळ एका अनपड बावळट देशाच्या पंतप्रधानाच्या मागे लागून धर्माचं एवढं मोठं नुकसान आणि बदनाम करत आहेत. तुम्ही कुठं आहात?